नमस्कार मित्रांनो, लाईफ अँड करिअर ज्ञान या चॅनेलवर मी विकास शिंदे तुमचं मनापासून स्वागत करतो. आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. लाईफ इन्शुरन्स विषयी लोकांच्या मनात खूप गैरसमज आहेत. तर हे गैरसमज आपण अगदी तपशीलवारपणे पाहणार आहोत. आजचं जग फास्ट आहे, पण उद्या काय होईल कोणालाच ठाऊक नाही. आज आपल्याकडे उत्पन्न आहे, व्यवसाय आहे, आरोग्य आहे, पण काही अपघात, आजार किंवा अचानक परिस्थिती बदलली तर काय? इथेच लाईफ इन्शुरन्स मदतीला येतं. जीवन विमा म्हणजे घराच्या भविष्यासाठी एक आर्थिक सुरक्षा कवच असतं. उदाहरणार्थ, जर दरमहा 2,000 खर्च करून 10 ते 15 लाखाची सुरक्षा घेऊ शकतो, म्हणजे कमी प्रीमियम मध्ये मोठा फायदा मिळतो. लाईफ इन्शुरन्स म्हणजे नेमकं काय? तर लोक समजतात मरण आल्यानंतरच पैसे मिळतात किंवा मरणानंतरच याचा फायदा मिळतो. म्हणजे ही वाईट गोष्ट आहे, पण हे फक्त 50% सत्य आहे. खरं तर काही योजना अशा आहेत ज्या आपल्याला जिवंत असताना मॅच्युरिटी अमाऊंट देतात. काही प्लॅनमध्ये बोनस आणि लॉयल्टी ॲडिशन्स मिळतात. काही प्लॅनमध्ये आपल्याला लोन घेऊ शकतो. काही प्लॅनमध्ये रिटायरमेंट इन्कम मिळते. म्हणजेच इन्शुरन्स म्हणजे फक्त डेथ कव्हर नाही, तर लाईफ कव्हर प्लस लाईफ प्लॅनिंग आहे. काही गैरसमज आहेत, जसे की लाईफ इन्शुरन्स म्हणजे फक्त मृत्यू झाल्यावरच पैसा मिळतो. इन्शुरन्स म्हणजे खर्च आहे, फक्त श्रीमंत लोकच घेतात, क्लेम मिळत नाही. इन्व्हेस्टमेंट वेगळी गोष्ट आहे. यासारख्या गैरसमज लाईफ इन्शुरन्स बद्दल समाजात खूप पसरलेले आहेत. पण खरी गोष्ट अशी आहे की काही प्लॅनमध्ये जिवंत असताना मॅच्युरिटी प्लस बोनस मिळतो. इन्शुरन्स म्हणजे भविष्याची बचत आहे. कोणत्याही मध्यमवर्गीय व्यक्ती हा प्लॅन घेऊ शकतात. योग्य कागदपत्रे दिली तर क्लेम हमखास मिळतो. इन्शुरन्स म्हणजे लाईफ इन्व्हेस्टमेंट. इन्शुरन्स म्हणजे भीती नाही, तर ती तयारी आहे. तर लाईफ इन्शुरन्स का घ्यावा? कारण आर्थिक सुरक्षा हा आता लक्झरी नाही, तर ती गरज आहे. मुलांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी, घरासाठी आपल्यावर किती जबाबदाऱ्या आहेत. आजारपण, अपघात, नोकरी जाणं, कोणावरच नियंत्रण नाहीये. इन्शुरन्स घेतल्याने आपण एक प्लॅन तयार करतो, जो आपल्याऐवजी आपल्या कुटुंबाचं भविष्य सांभाळतो. लोक विचारतात, मी वर्षाला 3 लाख कमवतो, मला 30 लाखाचं इन्शुरन्स कशाला हवंय? कारण जर आपल्याकडून घरात महिन्याला 25,000 रुपये खर्च होतो, तर पुढील 10-15 वर्षासाठी आपल्याला घर चालवायला किती खर्च होईल? तर जवळपास 40 ते 45 लाख रुपये खर्च होईल. म्हणूनच आपला सम ॲश्युअर्ड हा आपल्या उत्पन्नाच्या 10 ते 15 पट असायला हवा. हे जास्त नाही, ते योग्य आहे. तर लाईफ इन्शुरन्स म्हणजे फक्त मृत्यूनंतरच कव्हर नाही, जिवंत असताना देखील फायदे मिळतात. पॉलिसी पूर्ण झाली की मॅच्युरिटी अमाऊंट मिळते. दरवर्षी बोनस मिळतो. काही पॉलिसीमध्ये गॅरंटीड रिटर्न मिळतात. काही प्लॅनमध्ये मंथली इन्कम मिळते, जसे की पेन्शन, ॲन्युइटी या टाईप सारखे. काही प्लॅनमध्ये तुम्ही लोन घेऊ शकता, म्हणजे गरज पडली तर आपलाच पैसा आपल्याच कामाला येतो. इन्शुरन्स म्हणजे प्रोटेक्शन प्लस सेव्हिंग प्लस अर्निंग. आपण आता टॅक्स बेनिफिट बद्दल पाहूया. तर प्रीमियमवर सेक्शन 80C मध्ये आपण जवळपास 1.5 लाखापर्यंतची सूट मिळते आपल्याला. मॅच्युरिटी अमाऊंटवर सेक्शन 10D अंतर्गत करमुक्तता मिळते. हाय इन्कम ग्रुपच्या लोकांसाठी ह्या मोठ्या प्रमाणात लोक हा इन्शुरन्स घेतात, कारण यामध्ये टॅक्स इफिशियंट इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणूनच इन्शुरन्स फक्त बचत नाही, तर टॅक्स बचत, इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग प्लस पीस ऑफ माइंड आहे. यामध्ये आपण काही रायडर्स घेऊ शकतो. तर ॲक्सिडेंट बेनिफिट आपल्याला यामध्ये मिळतं. रायडर म्हणजे ॲडव्हान्स प्रोटेक्शन आहे. थोड्या प्रीमियममध्ये मोठं कव्हर वाढवता येतं. ॲक्सिडेंट बेनिफिटमध्ये आपल्याला अपघाताच्या वेळेस हा फायदेशीर ठरतो. मोठ्या आजारपणावर आर्थिक मदत मिळते. जर समजा आपल्याला परमनंटली डिसॅबिलिटी आली, तर आपले या पुढचे हप्ते पूर्ण माफ होतात, म्हणजे आपल्याला प्रीमियम भरावा लागत नाही. आपण अतिरिक्त सुरक्षा घेऊ शकतो. रायडर्स म्हणजे एक्स्ट्रा शील्ड, थोड्या पैशात मोठा फायदा. कॉमन मिस्टेक्स आहेत, म्हणजे उशिरा घेतला की तेव्हा प्रीमियम जास्त लागतो.
बेनिफिटवरच फक्त लक्ष केंद्रित करतात, कमी ॲश्युअर्ड घेतात, कागदपत्रे व्यवस्थित भरत नाहीत. आता सम ॲश्युअर्ड म्हणजे आपण जो विमा ज्या रकमेचा विमा घेतोय त्याला सम ॲश्युअर्ड म्हणतात. इन्शुरन्स म्हणजे इंटेलिजंट इन्व्हेस्टमेंट. आपण म्युच्युअल फंड्स, FD, गोल्ड किंवा रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक करतो, पण त्यात सुरक्षा आहे का? तर नाही आहे. इन्शुरन्समध्ये सिक्युरिटी, सेव्हिंग प्लस रिटर्न्स या तिन्ही गोष्टी मिळतात, म्हणजे आपल्याला ट्रिपल फायदा मिळतो. जर शेअर मार्केट खाली आलं तरी नुकसान नाही, जर उत्पन्न थांबलं तरी प्लॅन चालू राहतो, जर काही झालं तरी कुटुंब सुरक्षित राहतं. म्हणजेच इन्शुरन्स म्हणजे इंटेलिजंट सेव्हिंग विथ इमोशन्स. तर आपण नसताना आपल्याला काय काय फायदे मिळतात ते पाहूया. आपलं घर चालू राहतं, मुलांचं शिक्षण पूर्ण होतं, कर्जाचा भार पडत नाही, जीवनमान कायम राहतं, आपलं नसणं जाणवेल पण आर्थिक अडचण जाणवणार नाही. आपल्या प्रेमाचं आर्थिक रूप म्हणजे लाईफ इन्शुरन्स. तर मित्रांनो, लाईफ इन्शुरन्स ही खर्चाची गोष्ट नाही, ती आपल्या जबाबदारीचं प्रमाणपत्र आहे. ती घेतल्याने आपण आपल्या कुटुंबाला आत्मविश्वास, सुरक्षा आणि स्थिरता देतो, आणि हेच खरं समृद्ध जीवनाचं रहस्य आहे. आजच सल्ला घ्या, योग्य प्लॅन निवडा आणि स्वतःसाठी आणि आपल्या प्रियजनांसाठी सुरक्षित भविष्य घडवा. धन्यवाद.